नागपूर मार्गावर असलेल्या पिंपळविरी या गावातील जमिनी 40 वर्षापासून वाहत असताना आतापर्यंत शासनाने नोंदी केल्या नाहीत। त्या जमिनी शासनाने परस्पर एमआयडीसीला विकल्याचा आरोप करीत आता न्याय मिळवण्याकरिता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। राज्य लाल बावटा या संघटनेने साथ दिली असून पारधी समाज बांधवांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। पिंपळविहीर येथील पारधी समाजातील नागरिकांनी 4 जानेवारीपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन करीत आहेत। गेल्या 4 दशकापासून या समाजाने शासनाच्या जमिनीवर कष्ट करून आपला उदरनिर्वाह केला। मात्र या 40 वर्षात जमीन वाहत असलेल्या लोकांच्या नोंदी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने घेतल्या नाहीत। आता या जमिनी शासनाने परस्पर एमआयडीसीला विकल्या आहेत। त्यामुळे या जमिनीच्या भरोशावर उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे यावेळी आरोप करण्यात आले आहेत। जमिनीवर सुरू असलेल्या विकास कामामुळे पारधी समाजाच्या अनेक कुटुंबाचे घर आता उघड्यावर येत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी कायदा 2006 अस्तित्वात असूनही आम्हाला हक्काचे पट्टे मिळाले नाहीत। आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळावी, अन्यथा जमीन विक्रीच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून पिंपळविहीर तालुका जिल्हा अमरावती येथील पारधी समाजाच्या लोकांवर अन्याय झाला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। गेल्या 40 वर्षापासून जी जमीन सरकारची होती त्या जमिनीमध्ये हे काढून तिला पेरताय वाहताय, ज्याच्या भरोशावर ते आपला मुलाबाळाचं पालन पोषण करत आहेत। परंतु 40 वर्षात कोणीही पटवारी तहसीलदार यांनी वाईददार म्हणून किंवा पेरणारा व्यक्ती म्हणून नोंद घेतली नाही आणि ती जमीन परस्पर सरकारच्याच लोकांनी एमआयडीसीकडे विकलेली आहे। आता तिथे काम सुरू केलेलं आहे आणि यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आणि म्हणून मागील 40 वर्षाच्या अतिक्रमणाच्या बाबतीत खूप सारे कायदे आहेत। त्याच्यापैकी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी हक्क कायदा 2006 व वन हक्क कायदा 2006 हे कायदे अस्तित्वात असल्यानंतरही त्यांना तो जमिनीचा पट्टा त्यांच्या नावानं झालेला नाहीत। म्हणून आमचं म्हणणं एवढं आहे, मागणी आहे की एकतर जी जमीन आम्ही 40 वर्षापासून वाईत पेरत आहेत ती आमच्या नावानं पट्टे द्या। तसं करता येत नसेल तर तेवढीच जमीन दुसरीकडे द्या आणि तसंही करता येत नसेल तर आजच्या बाजार भावानुसार तेवढ्या जमिनीचा मोबदला द्या। अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील। मी कॉम्रेड सुनील घटाळे, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आपल्या पुढे ही माहिती देत आहे। अमरावती जिल्ह्यातील पिंपळविरी गावातील पारधी कुटुंबियांनी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली। त्यांच्या जमिनी शासनाने परस्पर तेथील एमआयडीसीला विकल्याचा आरोप केला आहे। आता उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी घेऊन पारधी समाजाला न्याय मिळेल का हे आता पाहणे तितकेच गरजेचे आहे।